नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की एवढ्या मोठ्या शिपवर मी 6 महिने राहतो तर कुठे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शिपवरची माझी केबिन. हे जे तुम्ही आउटसाइड बघत आहात हे आमच्या शिपचं अकोमोडेशन आहे आणि ह्या ज्या विंडोज तुम्हाला दिसतात हे केबिन्स आहेत. म्हणजे प्रत्येक क्रू मेंबरला एक डेजिग्नेटेड आणि सेपरेट केबिन दिलेली असते. तर वेळ न वाया घालवता चला जाऊया आपण माझ्या केबिनकडे. जस्ट अकोमोडेशन मधून आत एंटर केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येत आहे तो आहे आमच्या शिपचा कॉरिडोर, जो भला मोठा आहे. तुम्ही बघू शकताय ज्याच्यामध्ये भरपूर असे केबिन्स आहेत. मेसरूम आहे, रिक्रिएशन रूम आहे, स्टोअर्स आहे, लॉकर्स आहेत आणि हे जे ग्रीन कलरचे केबिन्स बघताय याच्या आतमध्ये क्रू मेंबर राहतात आणि त्यांची नावं ऑलरेडी दिलेली आहेत, जसे की चीफ कुक, बोसन आणि इथं बघू शकता इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि येस, ही माझी केबिन आहे. जस्ट आत एंटर केल्यानंतर मस्त अशी ही केबिन आहे. तुम्ही बघू शकताय ज्यामध्ये हेल्मेट, बॉयलर सूट किंवा सेफ्टी शूज ठेवण्यासाठी जागा आहे आणि बरोबर त्याच्या बाजूला एक छोटासा सोफा आहे ज्याच्यामध्ये 3 ते 4 मेंबर्स आरामात बसू शकतात. एक कबड देखील दिलेलं आहे ज्याच्यावरती माझे मारुती राय आहेत जे सुखदुःखात माझ्या सोबत असतात 6 महिने. आणि त्याच्या खाली तुम्ही बघू शकता एक छोटंसं फ्रीज आहे ज्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहेत. कारण येस, आम्ही आत्ता सध्या एशियामध्ये आहे आणि इथं भरपूर उकडते. सगळ्यात फेवरेट गोष्ट तुम्हाला दाखवतो ती म्हणजे माझ्या केबिनची खिडकी, ज्याच्यामध्ये भरपूर असे मेमरीज आहेत माझ्या. ते मी तुम्हाला शब्दात नाही एक्सप्लेन करू शकतो. त्याच्या खाली आहे मस्त असा सिंगल कम्फर्टेबल बेड जिथं मी 6 महिने झोपतो. त्याच्या खाली काही ड्रॉवर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट, स्नॅक्स वगैरे ते मी ठेवलेले आहेत. आणि एक खुर्ची आणि टेबल देखील आहे ज्याच्यावर माझा लॅपटॉप आहे, ज्यावर मी मूवीज सिरीज बघतो. आणि एक छोटंसं कबड आहे ज्यामध्ये मी स्पीकर्स, कन्सोल, मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट्स, काही चॉकलेट्स किंवा माझ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत. आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की एक लाईफ जॅकेट आणि इमर्सन सूट ठेवण्यासाठी जागा देखील आहे. आणि येस, एक अलार्म वॉच युनिट देखील दिलेला आहे ज्याच्यामध्ये मी मॉनिटर करू शकतो की इंजिन रूममध्ये कोणते अलार्म्स आलेले आहेत आणि कोणते अलार्म्स ॲक्नॉलेज केलेले आहेत. आणि एक मिरर देखील दिलेला आहे ज्याच्यामध्ये मी रेडी होतो तुमच्यासाठी व्लॉग बनवायला. आणि काही ड्रॉवर्स आहेत ज्याच्यामध्ये काही ठेवलेलं आहे मी. आणि एक वॉर्डरोब आहे ज्यामध्ये काही कपडे, जॅकेट किंवा कॅप्स किंवा प्रोटीन पावडर ठेवलेली आहे. आणि येस, माझ्या केबिनमध्ये एक अटॅच बाथरूम देखील दिलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता एक टॉयलेट किंवा एक वॉश बेसिन आणि शॉवर युनिट देखील दिलेला आहे जिथं मी फ्रेश होतो. तर मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला. जर तुम्हाला इन केस कधी मर्चंट शिपवर जायचा चान्स भेटला आणि तुम्हाला जर टॉयलेटला जायचं असेल तर प्रेशर आधी चेक करा, नाहीतर मग तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.